रायरीकर ऑथर असणारे निराली प्रकाशनचं जे टेक्स्टबुक आहे की बिझनेस स्टॅटिस्टिक्स बाय रायरीकर आणि दीक्षित या निराली प्रकाशनच्या टेक्स्टबुकच्या मध्ये जो डेटा कंडेन्सेशन हा जो चॅप्टर दिलेला आहे त्या चॅप्टरमध्ये काही न्यूमरिकल सोडवायला सांगितलेले आहेत. ते आपण जर सोडवले तर आपले कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत. मग ते जे न्यूमरिकल्स आहेत त्यामधला 19 नंबरचा जो न्यूमरिकल आहे तो मी ब्लॅकबोर्डवरती लिहिलेला आहे. तो मी अगोदर वाचतो आणि मग तो आपण सोडवूया. आन्सर द क्वेश्चन्स यूजिंग फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ एज ऑफ 50 सिटीजन्स. काय सांगितलंय पहा. आन्सर द क्वेश्चन्स यूजिंग फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ एज ऑफ 50 सिटीजन्स. 50 नागरिक आहेत आणि त्या 50 नागरिकांचं वय दिलेलं आहे. त्यांनी सांगितलंय की 30 वर्षापेक्षा कमी असणारे वय 30 वर्षापेक्षा कमी वय असलेले नागरिक हे 3 आहेत. 31 ते 40च्या दरम्यान असलेले वय असलेले 7 नागरिक आहेत. 41 ते 50 नागरिक असलेले नागरिक आपणाला माहिती नाहीत. 51 ते 60 असणारे 16 नागरिक या ठिकाणी आहेत. 61 ते 70 असणारे 8 नागरिक आहेत आणि 71 पेक्षा जास्त वय असलेले म्हणजे आपण ज्येष्ठ नागरिक म्हणू किंवा ज्येष्ठ नागरिक म्हणू ते 2 नागरिक आहेत. आणि काय विचारलंय पहा. स्टेट टाइप ऑफ क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशनचा प्रकार या ठिकाणी आपणाला विचारलेला आहे. स्टेट टाइप ऑफ क्लासिफिकेशन. दुसरं काय विचारलंय पहा. आयडेंटिफाय ओपन एंड क्लासेस अँड स्टेट देम. काय सांगितलंय पहा की ओपन एंड क्लासेस हा आहे का, असेल तर तो कोणता आहे आणि का आहे हे या ठिकाणी विचारलेलं आहे. तिसरं विचारलंय की फाइंड मिसिंग फ्रिक्वेन्सी, की इथे जे डॅश दिलेला आहे ती फ्रिक्वेन्सी या ठिकाणी विचारलेली आहे. चौथे विचारलेलं आहे की फाइंड क्लास मार्क ऑफ 5th क्लास. 5व्या नंबरचा जो क्लास आहे त्याचा क्लास मार्क या ठिकाणी विचारलेला आहे. आणि शेवटी विचारले ऑब्टेन क्लास बाउंड्रीज ऑफ 4th क्लास. 4th क्लासची क्लास बाउंड्री काय आहे हे या ठिकाणी विचारलेले आहे. की 50 नागरिक आहे, 50 नागरिक कन्सिडर केलेले आहेत. त्यांची वय जे आहेत ते वय या ठिकाणी दिलेले आहे, टेबलमध्ये दिलेले आहे. त्यांनी सांगितले की 30 वर्षापेक्षा कमी वय असलेले नागरिक 3 आहेत. 31 ते 40 वय असलेले नागरिक 7 आहेत. 41 ते 50 वय असलेले नागरिक आपणाला माहिती नाहीत. 51 ते 60 वय असलेले नागरिक 16 आहेत. 61 ते 70 वय असलेले नागरिक 8 आहेत आणि 71 पेक्षा जास्त वय असलेले 2 नागरिक आहेत. मग याच्यावर आधारित असणारे क्वेश्चन त्यांनी विचारलेले आहेत. की पहिला क्वेश्चन विचारला आहे की स्टेट टाइप ऑफ क्लासिफिकेशन, की क्लासिफिकेशन कोणत्या प्रकारचे आहेत. तर आपण क्लासिफिकेशनचे 2 प्रकार स्टडी केलेले आहेत. एक म्हणजे इन्क्लुझिव्ह टाईपचं क्लासिफिकेशन आणि दुसरं म्हणजे एक्सक्लुझिव्ह टाईपचं क्लासिफिकेशन. आता इन्क्लुझिव्ह टाईपचं क्लासिफिकेशनमध्ये मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं आहे पहा. 0 to 9, 10 to 19, 20 to 29, 30 to 39 अशा प्रकारचे जे क्लासेस असतात यांना इन्क्लुझिव्ह टाईपचं क्लासिफिकेशन असे म्हणतात. म्हणजे 0 to 9 ह्यामध्ये 0 असेल, 1 असेल, 2 असेल, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 म्हणजे 0 to 9 मध्ये 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे सगळ्यांचा समावेश या क्लासमध्ये होतो. 10 पासून 19चा जर क्लास असेल तर 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 ह्या सगळ्यांचा समावेश या ठिकाणी होतो. तर आपल्याला या फिगरमध्ये किंवा ह्या टेबलवरून आपल्याला लगेच समजायला लागले पहा की बिलो 30 पेक्षा कमी तेव्हा सोडून द्यायचा. पुढे पहा 31 ते 40 म्हणजे 31 पासून 40 पर्यंतचे सगळे ऑब्झर्वेशन या क्लासमध्ये असतील. 41 पासून 50 पर्यंतचे सगळे ऑब्झर्वेशन त्या खालच्या क्लास फ्रिक्वेन्सी जी आहे इथे असेल. 51 ते 60 मध्ये असणारे सगळे जे 16 फ्रिक्वेन्सीज आहेत ते 51 ते 60 मध्ये असतील. म्हणजे स्टेट द टाइप ऑफ क्लासिफिकेशन मध्ये
पहिलं जे आन्सर आहे ते आहे इट इज अ इन्क्लुझिव्ह टाईप ऑफ क्लासिफिकेशन. हे इन्क्लुझिव्ह टाईप ऑफ क्लासिफिकेशन आहे. म्हणजे पहिल्याचं आन्सर झालं पहा इन्क्लुझिव्ह टाईप ऑफ क्लासिफिकेशन. का तर पहा 31 ते 40, 41 ते 50, 51 ते 60, 61 ते 70 आणि अबाव 71. म्हणजे इन्क्लुझिव्ह टाईपचं क्लासिफिकेशन आहे. दुसरं काय विचारलंय पहा, आयडेंटिफाय ओपन एंड क्लासेस अँड स्टेट देम. की यामध्ये ओपन एंड क्लास कोणता आहे. तो ओपन एंड क्लासमध्ये बिलो 30 आणि अबाव 71 हे शब्द या ठिकाणी आलेले आहेत. बिलो 30 म्हणजे काय की असे नागरिक आहेत की ज्यांची वय 30 वर्षापेक्षा कमी आहेत, पण ते किती आहेत हे आपल्याला सांगता येत नाहीत, एक्झॅक्ट सांगता येत नाही. किंवा 71 वर्षापेक्षा जास्त, 71 असेल, 81 असेल, 91 असेल, 105 असेल, किती वय आहेत याची एक्झॅक्ट फिगर आपल्याला सांगता येत नाही. म्हणजेच अबाव 71 आणि बिलो 30 हे शब्द या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून त्यांनी सांगितलं आयडेंटिफाय ओपन एंड क्लास. मग आयडेंटिफाय ओपन एंड क्लासमध्ये कोणता क्लास आहे दुसरा, बिलो 30, बिलो 30 आणि दुसरा कोणता आहे अबाव 71. अबाव 71 हे दोन क्लासेस हे ओपन एंड क्लास आहेत. कारण बिलो 30, अबाव 71 किंवा 71 यांची हे जे आहेत याच्याबद्दल आपल्याला एक्झॅक्ट फिगर्स माहिती नाहीत. असे शब्द आले की आपण त्याला ओपन एंड क्लास असं आपण म्हणतो. म्हणजे दुसऱ्याचा आन्सर आपण या ठिकाणी सांगितलेला आहे. तिसरं काय विचारलंय पहा, फाइंड मिसिंग फ्रिक्वेन्सी. की मिसिंग फ्रिक्वेन्सी विचारली म्हणजे इथली फ्रिक्वेन्सी तुम्हाला विचारलेली आहे. परंतु प्रॉब्लेममध्ये वरती काय लिहिलेलं आहे हे आपण आता वाचू, म्हणजे आपल्याला ती मिसिंग फ्रिक्वेन्सी आपल्याला काढता येईल. द आन्सर द क्वेश्चन्स युजिंग फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ एज ऑफ 50 सिटीजन्स. 50 नागरिक आहेत, म्हणजे टोटल फ्रिक्वेन्सी 50 आहेत. मग काय करायचं पहा, ह्या सगळ्यांची बेरीज करायची. 3 + 7 + x + 16 + 8 + 2 बरोबर 50 असं लिहायचं. म्हणजे 3 नंतर काय 7, 3 + 7 + x + 16 + 8 + 2 आणि हाऊ मेनी सिटीजन्स आर देअर, देअर आर 50 सिटीजन्स. त्या ठिकाणी 50 सिटीजन्स आहेत म्हणून विच इज इक्वल टू 50. किती येते पहा, 3 + 7 10, 10 + 16 26, 26 + 8 34, 34 + 2 36, 36 + x विच इज इक्वल टू 50. आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. देअरफॉर x इक्वल टू 50 - 36. 50 मधून 36 कट करा. 50 - 36 किती येईल, 14. म्हणजेच या ठिकाणी x इक्वल टू 14. म्हणजे या ठिकाणी असलेली जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी या ठिकाणी 14 आलेली आहे. म्हणजे या एक्सच्या ठिकाणी जी व्हॅल्यू आलेली आहे ती व्हॅल्यू आहे 14. म्हणजे मिसिंग फ्रिक्वेन्सी ही 14 आहे. काय केले पहा, 3 आणि 7 10, 16 आणि 10 26 आणि 8 26 आणि 10 36 होतात. 34 आणि 2 36 + x बरोबर 50. मग x बरोबर 50 + 36 हे 4 आणि हे 10. म्हणजे x बरोबर किती आले 10. देअरफॉर द मिसिंग फ्रिक्वेन्सी इज विच इज इक्वल टू 14. मिसिंग फ्रिक्वेन्सी ही 14 आहे. त्याच्यानंतर असलेला प्रॉब्लेममध्ये काय विचारलंय पहा, फाइंड क्लास मार्क ऑफ 5th क्लास. की 5th क्लास जो आहे कोणता क्लास विचारलाय पहा, 5th क्लास. आणि काढायला काय सांगितली पहा, तुम्हाला क्लास मार्क काढायला सांगितलाय. क्लास मार्क कोणत्या क्लासचा काढायला सांगितलाय, 5th क्लास. 5th क्लास कोणता आहे पाहू. हा पहिला क्लास, हा दुसरा, हा तिसरा, चौथा आणि 5वा. म्हणजे 61 ते 70. 5th क्लास कोणता आहे, 61 to 70 हा 5th क्लास आहे. आणि त्याचा आपल्याला काय करायला सांगितलंय पहा, त्याचा आपल्याला क्लास मार्क काढायला सांगितलाय. In this problem, the 5th class is 61 to 70 and we have to calculate the class mark. How we will calculate the class mark? So we take the observation 61 and observation 70. So we add these two numbers and make half of this. काय करायचं पहा, 61 आणि 71 यांचं काय करायची, बेरीज करायची. 61 आणि 70 ची बेरीज करायची, त्याचं कट करायचं, त्याची बेरीज करून त्याचं हाफ करायचं किंवा त्याला 2 ने डिवाइड करायचं. किती येते बघू आपण. मग हे 0 आणि 1 1, 7 आणि 6 किती झाले 131. 131 भागिले 2 किती होते बघा, बेसक 12, 1 राहिला, 2 पंचे 10 आणि 1 राहिला 65.5.
म्हणजे क्लास मार्क जो आहे 65.5 आलेला आहे. सो इन दिस प्रॉब्लेम द क्लास मार्क इज 65.5. म्हणजे क्लास मार्क हा 65.5 या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर पुढं काय विचारलं आहे पहा, पाचवा प्रश्न आपल्याला असा विचारलेला आहे, ऑप्टेन क्लास बाउंड्रीज ऑफ फोर्थ क्लास. चौथा जो क्लास आहे त्या चौथ्या क्लासची क्लास बाउंड्री विचारलेली. म्हणजे पाचवं जे आन्सर आहे काय विचारलंय, क्लास बाउंड्री ऑफ फोर्थ क्लास. क्लास बाउंड्री ऑफ फोर्थ क्लास. क्लास बाउंड्री ऑफ फोर्थ क्लास. फोर्थ क्लास कोणता आहे पहा, हा पहिला क्लास, हा दुसरा क्लास, हा तिसरा क्लास आणि हा चौथा क्लास. म्हणजे फोर्थ क्लास कोणता आहे 51 to 60. आणि आपल्याला काय काढायला सांगितली पहा, क्लास बाउंड्री. तर मी तुम्हाला सांगितलं की 51च्या अगोदर काय करायचं, 51च्या अगोदर अर्धा, त्याच्या अर्धा अगोदर यायचं आणि अर्धा त्यात मिळवायचा. त्या दिवशी मी फॉर्म्युला सांगते की लोअर लिमिट -d/2 तुम्हाला इथली बाउंड्री मिळेल आणि अप्पर लिमिट +d/2 या ठिकाणची बाउंड्री तुम्हाला मिळेल. मग 51मधून जर अर्धा वजा केला, आपण कट केला तर किती येईल मग 50.5 50.5 आणि 60मध्ये अर्धा मिळवायचा, काय मिळेल मग 60.5. म्हणजे क्लास बाउंड्री काय आली, क्लास बाउंड्री फोर्थ क्लासची. हा क्लास बाउंड्री ऑफ फोर्थ क्लासची किंमत किती आली पहा, 50.5 to 60.5 ही या ठिकाणी काय आलेली आहे, क्लास बाउंड्री या ठिकाणी आलेली आहे. अशा प्रकारे हा प्रॉब्लेम आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. तो टेक्स्टबुकमध्ये सोडवायला सांगितलेला प्रॉब्लेम आहे आणि त्याचा नंबर आहे 19 नंबरचा प्रॉब्लेम या ठिकाणी आपण सोडवलेला आहे. तर तुम्हाला स्टॅटमध्ये एक नोटबुक करावी लागेल. त्या नोटबुकमध्ये तुम्हाला हे सगळे पॉईंट्स लिहावे लागतील. त्याच्यानंतर आपण हे प्रॉब्लेम सोडवल्यामुळे आपले कन्सेप्ट क्लिअर होतात. ते सोडवायला सांगितलेले जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण या ठिकाणी घेत आहोत. तर 20 नंबरचं न्यूमरिकल या ठिकाणी मी ब्लॅकबोर्डवरती ऑलरेडी लिहिलेलं आहे आणि सोल्युशन आपण लिहिणार आहोत. आणि किती नंबरचं आहे पहा, 20. तर काय सांगितलं आहे पहा, मार्क्स स्कोर्ड इन सर्टन एक्झाम. एक परीक्षा घेतली, पेपर तपासले, मिळालेले मार्क्स एका सीटवरती लिहिले आणि मग त्या ठिकाणी त्याचं काय केलं पहा, डेटा कंडेन्स केला की 0 ते 19 मार्क्स मिळालेले 8 विद्यार्थी आहेत. 20 to 39चे 26 स्टुडंट्स आहेत. 40 to 59चे 24 स्टुडंट्स आहेत. 60 to 79चे 12 स्टुडंट्स आहेत आणि 80 to 99चे 5 स्टुडंट्स आहेत. आणि काय विचारलंय पहा, स्टेट दी टाईप ऑफ क्लासिफिकेशन. दुसरं काय विचारलंय पहा, ऑब्टेन क्लास बाउंड्रीज ऑफ थर्ड क्लास. तिसरं काय विचारलंय पहा, क्लास विड्थ ऑफ फोर्थ क्लास. पाचवं काय विचारलंय पहा, क्लास मार्क ऑफ सेकंड क्लास. सेकंड क्लासचा क्लास मार्क या ठिकाणी विचारला आहे. काय याच्यावरून आपल्याला लगेच उत्तरं देता येतील पहा, की एक एक्झाम घेतली, पेपर तपासले, स्कोर बोर्ड तयार केला की आणि त्याच्यामध्ये डेटा कंडेन्स केला की 0 पासून 19 मार्क्स मिळालेले 8 विद्यार्थी आहेत. 20 ते 39 मार्क्स मिळालेले 26 विद्यार्थी आहेत. 40 ते 59 मार्क मिळालेले 24 विद्यार्थी आहेत. 60 ते 79 मार्क्स मिळालेले 12 विद्यार्थी आहेत. 80 ते 99 मार्क्स मिळालेले 5 विद्यार्थी आहेत. आणि पुढं काय विचारलं की स्टेट द टाईप ऑफ क्लासिफिकेशन. तर क्लासिफिकेशनचा प्रकार या ठिकाणी विचारलेला आहे. सो आन्सर, so we know that there are two types of classification. One is inclusive type of classification and another is exclusive type of classification. So if we observe the classes 0 to 19, 20 to 39, 40 to 59, 60 to 79 and 80 to 99, so we clearly represent that this is a inclusive type of classification. काय सांगितले पहा, क्लासिफिकेशन कोणत्या प्रकारचं आहे हे या ठिकाणी विचारलेलं आहे. तर तुम्हाला माहिती आहे क्लासिफिकेशनचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे इन्क्लुझिव्ह टाईपचं क्लासिफिकेशन आणि दुसरं म्हणजे एक्सक्लुझिव्ह टाईपचं क्लासिफिकेशन. तर या ठिकाणी 0 ते 19, 20 ते 39, 40 ते 59, 60 ते 79, 80 ते 99 म्हणजे 0 मार्क्सपासून 19 मार्क
पण असणारे मार्क्स मिळालेले सगळेचे सगळे विद्यार्थी या क्लासमध्ये असतात. 0 पासून 19 मार्क किती आहे ते 8 आणि 20 मार्क्स मिळालेले आणि 20 पेक्षा जास्त मार्क्स 21 22 जास्तीत जास्त 39 मार्क्स मिळालेले 26 विद्यार्थी सुद्धा या क्लासमध्ये आहेत. त्यामुळं हा इन्क्लुझिव्ह टाईपचा क्लासिफिकेशन आहे. म्हणून याचं पहिलं जे आन्सर आहे याचं ते पहिलं आन्सर काय सांगितलंय? पहिलं आन्सर दिस इज ए इन्क्लुझिव्ह टाईप ऑफ क्लासिफिकेशन. दिस इज ए इन्क्लुझिव्ह टाईप ऑफ क्लासिफिकेशन. इन्क्लुझिव्ह, दिस इज ए इन्क्लुझिव्ह टाईप ऑफ क्लासिफिकेशन. हा इन्क्लुझिव्ह टाईपचं क्लासिफिकेशन आहे. इथपर्यंत आपल्याला समजलं. दुसरं काय विचारलंय पहा. ऑब्टेन क्लास बाउंड्रीज ऑफ थर्ड क्लास. तिसऱ्या क्लासची क्लास बाउंड्री काय आहे हे आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहे. काय विचारलंय पहा. क्लास बाउंड्री, क्लास बाउंड्री, पण कोणता क्लास? क्लास बाउंड्री ऑफ थर्ड क्लास. ऑफ थर्ड क्लास, थर्ड क्लासची क्लास बाउंड्री विचारलेली आहे. थर्ड क्लास कोणता आहे पहा. 0 ते 19 हा पहिला क्लास आहे, 20 ते 39 हा दुसरा क्लास आहे आणि 40 ते 59 हा तिसरा क्लास आहे. मग 40 पासून 59 पर्यंत हा तिसरा क्लास आहे. म्हणजे आन्सर म्हणजे दिस इज ए थर्ड क्लास. दिस इज ए थर्ड क्लास. हा थर्ड क्लास आहे आणि त्याची क्लास बाउंड्री विचारली तर तुम्हाला सांगितले की लोअर लिमिट -d/2 ही इकडची बाउंड्री येईल आणि अप्पर लिमिट +d/2 ही तिकडची बाउंड्री येईल आणि डी ची व्हॅल्यू आहे 1/2 1/2 म्हणजे हाफ. म्हणजे 40 मधून हाफ कट करा किंवा मायनस करा, तुम्हाला आन्सर किती येईल? 39.5. म्हणजे या ठिकाणी बाउंड्री काय येणार आहे पहा, 39.5. आणि याची बाउंड्री काय येणार आहे? त्याच्यामध्ये अर्धा मिळवायचा आहे म्हणजे किती? 59.5. म्हणजे बाउंड्री कोणती आली पहा, म्हणजे ही बाउंड्री आली. म्हणजे आन्सर कोणतं आलंय पहा, थर्ड क्लासची बाउंड्री म्हणजे क्लास बाउंड्री ऑफ थर्ड क्लास. म्हणजे क्लास बाउंड्री, दिस इज अ क्लास बाउंड्री. क्लास बाउंड्री कोणत्या क्लासची बाउंड्री? ही थर्ड क्लासची. क्लास बाउंड्री ऑफ थर्ड क्लास कोणती आली पहा, 39.5 to 59.5 ही थर्ड क्लासची क्लास बाउंड्री आहे. पुढं काय विचारलंय पहा, तिसरा प्रश्न काय विचारलाय पहा. क्लास विड्थ ऑफ फोर्थ क्लास. चौथ्या क्लास जो आहे त्याचे क्लास विड्थ विचारली. क्लास विड्थ ऑफ फोर्थ क्लास. फोर्थ क्लास कोणता आहे पहा, 0 to 19 पहिला क्लास आहे, 20 ते 39 दुसरा क्लास आहे, 40 ते 59 तिसरा क्लास आहे आणि 60 ते 79 चौथा क्लास आहे. म्हणजे 40 ते किती, 40 ते 59. म्हणजे 40 41 42 असं 59 पर्यंत जर आपण पाहिले तर किती, 40 मार्कापासून 59 मार्क असणारे विद्यार्थी यांचा समावेश या क्लास विड्थ मध्ये येतो. म्हणजे क्लास विड्थ किती झाली पहा, 20 आली. 20 म्हणजे 20 विद्यार्थी आहेत. 40 मार्कापासून 40 मार्क्स टू 59 मार्क्स. देर आर 20 स्टुडंट्स इन दिस क्लास अँड देअर फॉर द क्लास विड्थ ऑफ द फोर्थ क्लास विच इज इक्वल टू 20. त्यामुळं फोर्थ क्लासची क्लास विड्थ किती झाली, 20 या ठिकाणी झालेली आहे. पुढं काय विचारलंय पहा, क्लास मार्क ऑफ सेकंड क्लास. सेकंड क्लास जो आहे त्या सेकंड क्लासचा क्लास मार्क विचारलाय. क्लास मार्क म्हणजे चौथा काय विचारलंय पहा, क्लास मार्क ऑफ सेकंड क्लास. क्लास मार्क ऑफ सेकंड क्लास. सेकंड क्लास कोणता आहे पहा, 0 ते 19 पहिला क्लास आहे, 20 ते 39 दुसरा क्लास आहे, 40 ते 59 तिसरा क्लास आहे, 60 ते 79 चौथा क्लास आहे आणि 80 ते 99 पाचवा क्लास आहे. विचारलंय का काय पहा, वी हॅव टू कॅल्क्युलेट द क्लास मार्क ऑफ सेकंड क्लास. सेकंड क्लासचा क्लास मार्क विचारलेला आहे. सेकंड क्लास, आता सेकंड क्लास कोणता आहे पहा, 0 to 19 इज अ फर्स्ट क्लास, 20 to 39 इज अ सेकंड क्लास. 0 पासून 19 मार्क्स मिळालेला पहिला क्लास आहे आणि 20 मार्कापासून 39 मार्क्स मिळालेला सेकंड क्लास आहे. म्हणजे पहिल्यांदा क्लास सेकंड क्लास कोणता आहे आपण स्टडी करू. कोणता आहे तो, 20 पासून किती, 39 पर्यंत. आणि आपल्याला मिळालाय क्लास मार्क. क्लास मार्क काढायला सांगितलाय. क्लास मार्क म्हणजेच मिड व्हॅल्यू किंवा मिड पॉईंट त्याला आपण म्हणतो.
तो मिड पॉईंट कसा काढतो हे आपण पाठीमागच्या लेक्चरला स्टडी केलेला आहे. तर त्यासाठी आपण पहिलं ऑब्झर्वेशन आपल्याला घ्यावं लागेल 20, नंतरचं ऑब्झर्वेशन घ्यावं लागेल 39. त्या दोघांची ॲडिशन करावी लागेल आणि आलेल्या ॲडिशनला 2ने डिव्हाइड करावे लागेल. मग आपल्याला काय मिळेल पहा, क्लास मार्क आपल्याला मिळेल. म्हणून देअरफॉर क्लास मार्क बरोबर काय मिळेल पहा, क्लास मार्क बरोबर काय मिळणार पहा, हे 20 + 39 ॲडिशन करा, 2ने डिव्हाइड करा, किती येते पहा, 0 + 9 9, 3 + 2 59, 59 / 2 म्हणजे 59 भागिले 2 60 असेल, 60ला 2ने भागला असलं तर 30 आलं असतं. 59 / 2 याचा अर्थ 29.5 म्हणजे 29.5 दिस इज अ क्लास मार्क म्हणजे मिड व्हॅल्यू आहे. कोणता क्लास आहे पहा, ऑफ सेकंड क्लास. क्लास मार्क ऑफ सेकंड क्लास किती आलाय, क्लास मार्क ऑफ सेकंड क्लास किती आलेला आहे पहा, 29.5. 29.5 हा क्लास मार्क आलेला आहे. कोणाचा, सेकंड क्लासचा. अशा प्रकारे आपण जो 20वा क्वेश्चन त्या पुस्तकामध्ये जो सोडवायला सांगितलेला आहे त्यामध्ये 4 प्रश्न दिलेले आहेत. ते 4ही प्रश्नांचे आन्सर आपण मिळवलेले आहेत. त्यामुळे आपले कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर व्हायला मदत होते. म्हणून 20वा क्वेश्चन आपण या ठिकाणी सोडवलेले आहे. त्याच्यानंतर सगळेच्या सगळे प्रश्न 5-6 प्रश्न मला प्रॉब्लेम्स मला या ठिकाणी आत्ताच्या लेक्चरला घ्यायचे आहेत. पण सगळेच्या सगळे प्रॉब्लेम्स ह्या ब्लॅकबोर्डवरती लिहिता येत नाहीत आणि पुस्तकामधून लिहित असताना हा वेळ वाया जातो. म्हणून हा प्रॉब्लेम सोडवल्यानंतर परत मी 3 क्वेश्चन ह्या ब्लॅकबोर्डवरती लिहिणार आहे आणि मग आपण ते सोडवणार आहे. तर 22 नंबरचा जो निराली पब्लिकेशनचं जे पुस्तक आहे त्यामधला डेटा कंडेन्सेशन हा चॅप्टरमध्ये जे न्यूमरिकल्स आपल्याला सोडवायला सांगितलेले आहेत त्यामधला 22 नंबरचा जो न्यूमरिकल आहे ते आपण या ठिकाणी सोडूया. काय विचारले पहा, द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ डेली एक्सपेंडिचर ऑफ 100 कॉलेज स्टुडंट्स. 100 कॉलेजचे विद्यार्थी आहेत आणि ते काय करतात, दररोज त्यांचा खर्च करतात आणि त्यांनी केलेला खर्च या ठिकाणी ते एका डायरीमध्ये ते लिहून घेतात किंवा लिहून ठेवतात. द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ डेली एक्सपेंडिचर ऑफ 100 कॉलेज स्टुडंट्स. काय सांगितले पहा, डेली एक्सपेंडिचर की 50 रुपयापासून 59 रुपयापर्यंत खर्च करणारे 3 विद्यार्थी आहेत. 50 to 59 रुपीज एक्सपेंडिचर देर आर 3 कॉलेज स्टुडंट्स. 60 to 69 देर आर 10 स्टुडंट्स. 70 to 79 देर आर 18 स्टुडंट्स. 80 to 89 there are 25 students. 90 to 99 there are 24 students. 100 to 109 there are 10 students. 110 to 119 there are 6 students and 120 to 129 there are 4 students. अशा प्रकारचा डेली एक्सपेंडिचरचा चार्ट या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे 100 कॉलेजचे स्टुडंट्स आहेत, त्यांचा दिवसाचा खर्च या टेबलवरती दाखवलेला आहे की 50 रुपयापासून 59 रुपयापर्यंत खर्च करणारे 3 कॉलेजचे स्टुडंट्स आहेत. 60 पासून 69 रुपये खर्च करणारे 10 स्टुडंट्स आहेत. 70 पासून 79 रुपये खर्च करणारे 18 स्टुडंट्स आहेत. 80 रुपयापासून 89 रुपये खर्च करणारे 25 स्टुडंट्स आहेत आणि 90 रुपयापासून 99 रुपये खर्च करणारे 24 स्टुडंट्स आहेत. 100 रुपयापासून 109 रुपयापर्यंत खर्च करणारे 10 स्टुडंट्स आहेत. 110 रुपयापासून 119 रुपये खर्च करणारे 6 स्टुडंट्स आहेत आणि 120 पासून 129 रुपये खर्च करणारे 4 स्टुडंट्स आहेत. आणि मग आपल्याला या ठिकाणी 5 क्वेश्चन या ठिकाणी विचारलेले आहेत. मग आपण त्या 5 क्वेश्चनची काय करू, उत्तरं सांगू. पहिल्यांदा काय विचारलंय पहा, स्टेट क्लास बाउंड्रीज ऑफ 4th क्लास. स्टेट क्लास बाउंड्रीज ऑफ 4th क्लास की जो 4थ्या नंबरचा पहिला प्रश्न काय विचारला की 4था जो क्लास दिलेला आहे त्याची क्लास बाउंड्री विचारली. म्हणजे आन्सर आपल्याला काय करायचंय पहा, क्लास बाउंड्री काढायची. क्लास बाउंड्री काढायची. कोणाची क्लास बाउंड्री काढायची पहा, क्लास बाउंड्री ऑफ 4th क्लास. 4th क्लास जो आहे त्याची क्लास बाउंड्री आपल्याला विचारलेली आहे. मग क्लास बाउंड्री काढण्यासाठी आपल्याला 4th क्लास कोणता हे अगोदर आपल्याला पाहावं लागेल की मधला 4th क्लास कोणता आहे. तर याकडे जर ह्या चार्टकडे पाहिल्यानंतर
आपल्याला लगेच लक्षात येईल की 50 ते 59 हा पहिला क्लास आहे, 60 ते 69 असणारा हा दुसरा क्लास आहे, 70 ते 79 असलेला हा तिसरा क्लास आहे आणि 80 ते 89 असलेला हा चौथा क्लास आहे. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. आणि विचारले पहा की क्लास बाउंड्री ऑफ फोर्थ क्लास, पहिला क्लास, दुसरा क्लास, तिसरा क्लास आणि चौथा क्लास. म्हणजे हा क्लास आहे आणि या क्लासची काय करायला सांगितली पहा, आपल्याला क्लास बाउंड्री काढायला सांगितलेले आहे. अगोदर क्लास कळाला आपल्याला, फोर्थ क्लास. कोणता फोर्थ क्लास? 82 किती? 82 किती? 89. आणि आपल्याला काय सांगितले की क्लास बाउंड्री काढा. तुम्हाला मी सांगितले क्लास बाउंड्री म्हणजे आपण बंगला बांधत असताना समोर पुढे जागा ठेवतो, पाठीमागे जागा ठेवतो, यालाच बाउंड्री म्हणायची. त्यासाठी एक फॉर्म्युला बी मी तुम्हाला सांगितलं आहे की लोअर लिमिटमधून d/2 वजा करायची, तुम्हाला पुढची बाउंड्री मिळेल. आणि अप्पर लिमिटमध्ये d/2 ॲड करायचे, तुम्हाला शेवटची बाउंड्री तुम्हाला मिळेल. डीची किंमत 1 आहे. म्हणजे या ठिकाणी लोअर लिमिट आहे 80, त्यामधून हाफ कट करा. 80 मधून जर अर्धा कट केला तर उत्तर किती येतं आहे पहा. 80 मधून जर अर्धा कट केला, 80 मधून अर्धा कट केला तर काय मिळेल की 80 मायनस 0.5 किती येईल बरं आन्सर? येईल 79.5. आणि हे 89 मध्ये काय करायचं पहा, 89 मध्ये अर्धा काय करायचा मिळवायचा आहे. म्हणजे काय येईल 89.5. म्हणजे 80च्या पुढे अर्धा आणि 89 नंतर अर्धा. 80च्या अगोदर अर्धा काय येईल मग 79.5 आणि 89 नंतर अर्धा किती येणार आहे पहा 89.5. म्हणजे हे जे आन्सर आलेलं आहे ही क्लास बाउंड्री. म्हणजे हे काय, दिस इज अ क्लास बाउंड्री. परंतु ती क्लास बाउंड्री कोणाची पहा, कोणाची विचारली क्लास बाउंड्री? दिस इज अ क्लास बाउंड्री ऑफ फोर्थ क्लास. चौथ्या नंबरचा जो क्लास आहे, चौथ्या नंबरचा क्लास, त्या चौथ्या नंबरच्या क्लासची ही क्लास बाउंड्री आहे. क्लास बाउंड्री ऑफ फोर्थ क्लास किती? 79.5 टू 89.5. म्हणजे ह्या 22 नंबरच्या क्वेश्चनमध्ये पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता आलं पहा. स्टेट द क्लास बाउंड्री ऑफ फोर्थ क्लास. फक्त अगोदर आपण फोर्थ क्लास पाहायचा की पहिला क्लास, दुसरा क्लास, तिसरा क्लास आणि चौथा क्लास. आपल्याला समजलं की 80 to 89 हा फोर्थ क्लास आहे. मग त्या लोअर लिमिटमधून d/2 कट करायचे, तुम्हाला इकडची बाउंड्री मिळेल. आणि अप्पर लिमिटमध्ये 0.5 मिळवायचे, तुम्हाला अप्पर बाउंड्री तुम्हाला मिळेल. मग 80 मधून अर्धा वजा केला की 79.5 मिळेल आणि 89 मधून 5 मिळवले की 89.5 आपल्याला मिळेल. म्हणजेच क्लास बाउंड्री ऑफ फोर्थ क्लास किती असेल? क्लास बाउंड्रीज ऑफ फोर्थ क्लास, क्लास बाउंड्री ऑफ फोर्थ क्लास आली 79.5 टू 89.5. ही या ठिकाणी काय झाली पहा, क्लास बाउंड्री या ठिकाणी झाली. म्हणजे पहिला पॉईंटचा आन्सर आपल्याला मिळाला. स्टेट क्लास बाउंड्री ऑफ फोर्थ क्लास 79.5 टू 89.5. दिस इज अ क्लास बाउंड्री ऑफ फोर्थ क्लास. दुसरं काय विचारलंय पहा, दुसरं विचारलेलं आहे की क्लास विड्थ ऑफ एनी क्लास, कोणता बी क्लास कन्सिडर करा आणि तो क्लास कन्सिडर करून त्याची काय करा, क्लास विड्थ काढा. मग कोणता बी क्लास करा, 50 ते 59. समजा आपण 50 to 59 हा क्लास कन्सिडर केला. दिस इज ए क्लास. कोणता क्लास कन्सिडर केला? 50 to 59. आपल्याला काय विचारलंय? क्लास विड्थ ऑफ एनी क्लास. तुम्हाला माहिती आहे की 50 to 59, 60 to 69, 70 to 79 हे जे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा जो प्रकार आहे तो आहे इन्क्लुझिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. आणि या इन्क्लुझिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनमध्ये 50 रुपये खर्च करणारा विद्यार्थी पासून 51, 52, 53 डॉट 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 59 खर्च करणारा विद्यार्थी या ठिकाणी आहे. म्हणजेच या ठिकाणी काय विचारलंय पहा, क्लास विड्थ ऑफ एनी क्लास. तर 50 पासून 59 पर्यंत किती विद्यार्थी येतील? 10. म्हणजे 50 रुपया खर्च करून 50 रुपये खर्च, 51 रुपये खर्च एक्सपेंडिचर, असं 59. 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59 किती आहेत? 10. म्हणजे क्लास विड्थ ऑफ एनी क्लास किती झाली? क्लास विड्थ जर आपण हा क्लास कन्सिडर केला तर क्लास विड्थ किती आली? क्लास विड्थ किती आली? आन्सर 10 आली. 10 ही क्लास विड्थ आहे. तुम्ही हा क्लास घ्या 60 to 69, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69 किती झाले? 10. इथे सुद्धा तुम्हाला 10च मिळत आहे. म्हणून त्यांनी विचारले की कोणता बी क्लास घ्या, हा घ्या. 100 to 109, 100, 101, 102, 103, 103, 104, 105, 6, 7, 8, 9.
म्हणजे किती झाले 10. कोणताही क्लास जर आपण घेतला तर प्रत्येक ठिकाणी क्लास विड्थ किती आहे 10 आहे. म्हणजे क्लास विड्थ ऑफ एनी क्लास किती झाली पहा 10 आहे. त्यांनी सांगितलं की मॉडेल क्लास सांगा. मॉडेल, तो मॉडेल क्लास म्हणजे काय हे तुम्हाला या ठिकाणी नवीन पॉईंट आहे. मॉडेल क्लास असं म्हणायचं की मॉडेल क्लास म्हणजे काय की ज्या ठिकाणची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, जिथे जिथे फ्रिक्वेन्सी जास्त असते तिथे असणारा जो क्लास आहे त्याला मॉडेल क्लास असे म्हणतात. उदाहरणार्थ आपण बस स्टँडवरती गेलो, वेळापत्रक पाहिलं की त्या वेळापत्रकामध्ये आपल्याला असं जाणवलं की श्रीगोंदा ते अहमदनगर जाणाऱ्या 20 बस आहेत, दौंडला जाणाऱ्या 15 बस आहेत, पुण्याला जाणाऱ्या 5 बस आहेत, कर्जतला जाणाऱ्या 3-4 बस आहेत, शिरूरला जाणाऱ्या 17 बस आहेत. म्हणजे ह्या सगळ्या बसकडे जर आपण पाहिलं तर आपल्या लगेच लक्षात येते की श्रीगोंद्यापासून अहमदनगरला जाणाऱ्या बसेसची संख्या जास्त आहे, ती म्हणजे 20, आणि बाकीच्या गावाला जाणाऱ्या बसेसची संख्या त्यापेक्षा कशी आहे कमी आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की अहमदनगर श्रीगोंदा टू अहमदनगर फ्रिक्वेन्सी कशी आहे जास्त आहे. ज्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी जास्त असते त्याला मॉडेल फ्रिक्वेन्सी असे म्हणतात. मॉडेल फ्रिक्वेन्सी, मॉडेल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय की जिथं फ्रिक्वेन्सी जास्त आहे त्याला मॉडेल हा शब्द या ठिकाणी वापरला जातो. म्हणून बस स्टँडवरती आपल्याला टाइम टेबलमध्ये आपल्या लक्षात आलं की अहमदनगर श्रीगोंद्यापासून अहमदनगरला जाणाऱ्या बसेसची संख्या जास्त आहे, इतर कोणत्याही गावाला जाणाऱ्या बसेसची संख्या त्या नगरला जाणाऱ्या गावाला जाणाऱ्या बसेसची संख्येपेक्षा निश्चितच कमी आहे. म्हणजेच 20 जर बस त्या ठिकाणी जात असेल तर अहमदनगर हा मॉडेल क्लास तयार झालेला आहे. तसंच या ठिकाणी विचारलं की मॉडेल क्लास कोणता, तर मॉडेल क्लास कोणता हे पाहण्यासाठी इथं पहा काय विचारले पहा की 50 ते 59 चे 3 विद्यार्थी आहेत, 60 ते 69 चे 10 आहेत, 70 ते 79 चे 18 आहेत, 80 ते 89 मार्क्स मिळालेले नाही, डेली एक्सपेंडिचर खर्च करणारे 25 विद्यार्थी, 80 रुपयापासून 89 रुपये खर्च करणारे 25 विद्यार्थी आहेत, 90 ते 99 पर्यंतचे 24 विद्यार्थी आहेत, 100 ते 109 चे 10 आहेत, 110 ते 119 चे 6 आहेत, 120 ते 129 चे 4 आहेत. म्हणजेच 3, 10, 18, 25, 24, 10, 6, 4 ह्याच्यामध्ये नंबर कोणता नंबर मोठा आहे पाहायचं. तर पहा ना 3, 10, 18, 25, 24, 10, 6, 4 मध्ये 25 हा नंबर सर्वात मोठा आहे, जास्त आहे. मग 25 विद्यार्थी 80 रुपयापासून 89 रुपये खर्च करतात. म्हणजेच मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी 3, 10, 18, 25, 24, 10, 6, 4 मध्ये मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी 25 आहे, पण ती कोणत्या क्लासची आहे तर 80 to 89. आणि तेच तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे की मॉडेल क्लास कोणता आहे. जिथं फ्रिक्वेन्सी जास्त आहे त्याच्या समोर असणारा जो क्लास असतो त्याला मॉडेल क्लास असे म्हणतात. म्हणजे ह्या सगळ्या फ्रिक्वेन्सीची कंपॅरिझन करायची, ज्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी जास्त आली ते पाहायचं. त्या प्रॉब्लेममध्ये 25 ही फ्रिक्वेन्सी सर्वात जास्त आहे आणि त्यांचा जो क्लास आहे 25 फ्रिक्वेन्सी असणारा क्लास तो आहे 80 to 89. म्हणजे मॉडेल क्लास कोणता आहे आन्सर कितव्या नंबरचा आन्सर आहे मॉडेल क्लास, तिसऱ्या पॉईंटचा आन्सर की मॉडेल क्लास कोणता आहे. कोणता आहे मॉडेल क्लास तर मॉडेल क्लास आहे, मॉडेल क्लास कोणता आहे मॉडेल क्लास 80 to 89. 80 to 89 हा काय आहे मॉडेल क्लास आहे. त्याच्यानंतरचा तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की क्लास मार्क ऑफ लास्ट क्लास. लास्ट क्लासचा क्लास मार्क विचारलाय. क्लास मार्क लास्ट क्लास कोणता आहे पाहू. 50 ते 59 पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, 7वा, 8वा. लास्ट क्लास कोणता हा पहा 120 to 129 हा लास्ट क्लास आहे. म्हणजे लास्ट क्लास म्हणजे चौथं आन्सर आपण या ठिकाणी पाहतोय. लास्ट क्लास कोणता आहे लास्ट क्लास. लास्ट क्लास कोणता आहे लास्ट क्लास आहे 120 पासून 129चा. विचारलंय काय क्लास मार्क ऑफ लास्ट क्लास. क्लास मार्क मग क्लास मार्क कसा काढतो आपण. क्लास मार्क तर क्लास मार्क काढण्यासाठी आपण काय करतो क्लास मार्क बरोबर हे 120 घेतो आणि हे 129 घेतो आणि त्याचे अर्धा करतो किंवा त्याला 2 ने डिवाइड करतो. किती येते पाहू 0 आणि 9 9, 2 आणि 2 4, 1 आणि 1 2, 249 भागिले 2, बे 1 बे, बे 2 4, बे 4 8 आणि पॉईंट किती 5. म्हणजे क्लास मार्क कोणत्या शेवटच्या क्लासचा. शेवटचा क्लास कोणता आहे 120 ते 129चा क्लास मार्क कोणता आहे
कोणता आहे? क्लास मार्क ऑफ कोणता क्लास? 120 ते 129 चा क्लास मार्क कोणता आलेला आहे? 124.5 124.5 ह्यांचा मधला क्लास आहे. 120 ते 129 मधला क्लास कोणता झाला? 124.5 ह्याला म्हणायचं आहे क्लास मार्क ऑफ लास्ट क्लास. आणि याच्यानंतर 5वा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे की नंबर ऑफ स्टुडंट्स हॅव्हिंग एक्सपेंडिचर लेस दॅन 89. की काय विचारलंय पहा, याच्यामध्ये असं विचारलेलं आहे की नंबर ऑफ स्टुडंट्स किती विद्यार्थी आहेत की त्या विद्यार्थ्यांचा खर्च 89 रुपयापेक्षा कमी आहे. हो, नंबर ऑफ स्टुडंट्स हॅव्हिंग एक्सपेंडिचर लेस दॅन 89 म्हणजे किती असे स्टुडंट्स आहेत की त्यांचा जो एक्सपेंडिचर आहे डेली एक्सपेंडिचर 89 रुपयापेक्षा कमी आहे. असे किती विद्यार्थी आहेत हे या ठिकाणी विचारलेले आहे. मग हा प्रॉब्लेम आपल्याला सोडवण्यासाठी आपल्याला 2 प्रकारचे लेस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा स्टडी आपण केलेला आहे. वी हॅव स्टडीड द 2 टाइप्स ऑफ क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज. वन इज लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अँड अनदर इज मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ह्याचा आन्सर देण्यासाठी आपण काय करणार आहे पहा, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा वापर करणार आहे. त्या लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढल्या की आपल्याला या प्रश्नाचं आन्सर आपल्याला लगेचच आपल्याला मिळेल. कारण या ठिकाणी लेस दॅन 89 हा शब्द वापरला कारणामुळे आपण नंबर ऑफ स्टुडंट्स हॅव्हिंग एक्सपेंडिचर लेस दॅन 89 काढू शकतो. आपण काय करू पहा, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीची किंमत या ठिकाणी काढू. तर काय झाले पहा, 50 ते 59 क्लास त्यांची फ्रिक्वेन्सी. नंतर काय सांगितलं, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपण या ठिकाणी काढू. 50 ते 59 क्लास कोणता आहे पहा, 50 to 59. किती विद्यार्थी आहेत, किती फ्रिक्वेन्सी? 50 ते 59 3. 60 ते 69 किती आहेत? 60 ते 69 10. त्यानंतर 70 ते 79 किती आहेत? 70 ते 79 18. 80 ते 89 किती आहेत? 80 ते 89 25 आहेत. 90 ते 99 किती आहेत विद्यार्थी? 90 ते 99 24. 100 ते 109 किती विद्यार्थी आहेत? 100 ते 109 चे 10 विद्यार्थी. 110 ते 119 किती विद्यार्थी आहेत? 6 विद्यार्थी आहेत. 120 ते 129 खर्च करणारे किती विद्यार्थी आहेत? 4 विद्यार्थी आहेत. आपल्याला काय करायचं पहा, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायच्या. कशा काढायच्या तुम्हाला माहिती आहे? लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी हे 3 आहे, ते 3 असंच लिहायचं. हे 3 आणि 10 यांची बेरीज करायची. 3 आणि 10 किती झाले? 13. 3 + 10 = 13. 13 आणि 18 यांची बेरीज करायची. 3 ते 13 आणि 18. 8 आणि 3 11. 1 आणि 1 2 आणि 1 3 31 येईल. हे 31 आणि 25 ची बेरीज करायची. 5 आणि 1 6 आणि 3 आणि 2 किती येईल? 5. 3 आणि 2 5 म्हणजे 5 आणि 1 6 आणि 3 आणि 2 5. आता 56 आणि 24 ची बेरीज करायची. 6 आणि 4 10. 5 आणि 1 6 आणि 2 8 80 येईल. 80. हे 18 10 किती येईल? 90. 19 6 किती येईल? 96 आणि 4 किती येईल? 100. आणि आता आपण विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर पाहू पहा की नंबर ऑफ स्टुडंट्स हॅव्हिंग एक्सपेंडिचर लेस दॅन 89 की ज्या विद्यार्थ्यांचा डेली एक्सपेंडिचर हा 89 रुपीजपेक्षा कमी आहे असे किती विद्यार्थी आहेत हे या ठिकाणी विचारलेले आहे. मग 89 रुपीजचा क्लास कोणता आहे तो अगोदर पाहायचा. 50 ते 59 हा नाही, 60 ते 69 हा नाही, 70 ते 79 हा नाही, 80 ते 89 हा आहे. म्हणजेच 80 ते 69 हा क्लास आहे. मग या 80 ते 89 याचा अर्थ या क्लासमधले विद्यार्थी 80 रुपयापासून 89 रुपयापर्यंत खर्च करतात. या त्यापेक्षा काय करतात? खर्च कमी करतात. मग लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी या ठिकाणी किती आलेली आहे? 56.
म्हणजे या ठिकाणचा आन्सर तुम्हाला मिळाला की नंबर ऑफ स्टुडंट्स हॅविंग एक्सपेंडिचर लेस दॅन 89. किती? देर आर 56 स्टुडंट्स हॅविंग द डेली एक्सपेंडिचर विच इज लेस दॅन 89. की या ठिकाणी 56 विद्यार्थी असे आहेत की त्यांचा डेली एक्सपेंडिचर हा 89 रुपयापेक्षा कसा आहे, 89 रुपयापेक्षा त्याचा खर्च कसा आहे, कमी आहे, असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. असं जर विचारलं असतं की असे किती विद्यार्थी आहेत की त्यांचा खर्च 109 रुपयापेक्षा कमी आहे, डेली एक्सपेंडिचर 109 रुपयापेक्षा कमी असेल, तर तुम्ही लगेच लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी पाहिजे. तर आन्सर किती आले? 90 विद्यार्थी. की 90 विद्यार्थ्यांचा खर्च हा 100 ते 109 रुपयापेक्षा कसा आहे, कमी आहे, असं आपल्याला म्हणता येईल. तर आपण या ठिकाणी थांबणार आहोत. नेक्स्ट लेक्चरला उरलेले पॉईंट्स आपण स्टडी करू. तर लेट अस स्टॉप हिअर. थँक्यू.